तिथं नाशिकमध्ये सुद्धा महायुती जागा वाटप काही ठरत नाही आहे। गिरीश महाजन, दादा भुसे यांच्यात आजही चर्चेची शक्यता आहे। 45 जागांवर शिवसेना ठाम आहे। सकारात्मक चर्चा न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता नाकारता येत नाही। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरं तर नाशिकमध्ये कालपासूनच वातावरण सध्या फार गरम असल्याचं दिसतंय। त्यातच आता शिंदेची शिवसेना म्हणते जर जागांसंदर्भात लवकर निर्णय घेतला नाही तर मात्र स्वतंत्रपणे लढू। अगदी खरं आहे लागवी। खरं तर नाशिकमध्ये आपण बघितलं असेल तर कालपासून हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळाला। भाजप आमदार देवेनी फरांदे यांच्या विरोधानंतर देखील काही पक्षप्रवेश करण्यात आले। मात्र हे सगळे एकीकडे पक्षप्रवेश होत असताना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे। एक एक दिवस खरं तर उमेदवारांसाठी महत्त्वाचा असताना दुसरीकडे युती संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये। भाजप एकीकडे पक्ष प्रवेश करून घेतोय, मात्र युती संदर्भात बोलणी होत नाहीये, सकारात्मक चर्चा होत नाहीये। त्याच्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडनं आता वेगळा मार्ग स्वीकारला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्यापूर्वी मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये युतीमध्ये कशा पद्धतीने जागा वाटप करायचं या संदर्भात चर्चा होणार आहे। भाजपकडनं 100+ नारा दिला जातोय। आता भाजपकडे असलेले नगरसेवकांची संख्या जी आहे ती 70च्या आसपास आहे, तर शिवसेनेकडे 30 ते 35 आमदारांची संख्या आहे। मात्र भाजपकडून शिवसेनेला अवघ्या 25 ते 30 जागा देण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे शिंदेच्या शिवसेनेने याला नकार दिलेला आहे। सन्मानपूर्वक किमान 45 ते 50 जागा या मिळाव्या अशी जी मागणी आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडून केली जाते। आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत किंवा फोनवर ही बैठक होणार आहे। आणि या बैठकीत आता काय चर्चा होते, किती जागा दिल्या जातात या संदर्भात खरं तर त्या दोघांमध्ये चर्चा होईल। आणि त्यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।